एक काम करू, डबल बारचे फटाके घेऊ. एक फटाका आपल्या इथं वाजा बाई, एक लोकांच्या घरात जाऊ. घरात लोकांची किराणा जळाल्यावर करता काय? अरे भाऊ, या दिवाळीला माझ्याच घरात किराणा नाही. यार तुम्हाला काय घ्यायचं यार, लवकर काय लवकर टाइमपास करता रे. चापटून टाकीन. एक काम करू, आपण डबल बार घेऊ. डबल बार घ्यायचं म्हणजे लोकांचे घर जाळायचेच या दिवाळीला. अरे तुला काय करता, आपल्या घरात आहे काही. हे फटाका देऊन टाक, 2 दिवसांनी दिवाळीचे पैसे घेऊन टाक. भाऊ उधार बिधार भेटणार नाही, एक तर माझाच माल उधारीवर आता. चल सुम्या जाऊ, याच्याकडून नको. मग काय विकत घ्यायचे काय आता? विकत घ्यायला पैसे का, तिकडे आपला कॉन्टॅक्ट आहे, तिथून उधार घेऊ. चला गोप्या, सुरसुऱ्या कितीला आहे? आधी खाली ठेव मग ते सांगतो. दिवाळीच्या दिवशी मग अपमान करतो की सर सगळं तू दुकान विकत घेईन. भाऊ सणासुदीचा काय वाद घालू नको भाऊ, मी एक तर नवीन धंदा टाकलाय, तुला घ्यायची तर घे, नाही तर पुढे होईल. आता आहे त्या किमतीत तो ऐकून फटाके विकत घेतो, पण जर फुसका फटाका निघला तो घरी येईन, तो सफर जाणीन सगळ्यात पहिल्यांदा. सणासुदीची नको तकलीफ देऊ राव, एक तर आधीच मला उधारी उभारलाय अक्का. काय सांगायची गरज नाही, तो तोंडाका बघूनच सांगू शकतो. तू उधारीवर माल भरू शकतोय फक्त. वय ना भाऊ, पुढे गिरायक बघू दे. चाललो आप्पा, दिवाळीचं आमच्या घरी फराळ केलंय, करंज्या, त्याच्यानंतर शंकरपाळे, चिवडा बिवडा सगळे. अरे आधी गुलाबजाम बनवले काय? चला तुम्हाला घरी फराळ खाऊ घालतो दिवाळीचं. अरे वा वा वा. वा वा काय वा वा, ह्याच्या घरी जायचं नाही, आपल्या घरात बनवायला नाही ना, तर लोकांच्या घरात जावं नाही, मी म्हणतो खायला. अरे पाहुणे म्हणून मी गेले. प्रेमा खातर नेऊन राहिलो, प्रेमा खातर. अजिबात तुमच्या प्रेमाची गरज नाही आम्हाला. आप्पा आज आपण संध्याकाळी नाही बनवून खाऊ आपल्या हाताने, पण लोकांच्या घरात जायचं नाही. किराणा आहे का आपल्या घरात? किराणा आहे का? यांच्या घरात जात काय ऊत आलाय किराण्याला? अरे तुमच्या घरात खायचे वांदे लोकांकडून मागून आणणार आहे, आप्पा? तुम्ही आम्हाला सांगता का? वय नाही, मागे. आमचं आप्पा चला आधी आपले. आपल्या भाकरीची बराबरी करा आणि त्याच्यानंतर आमची बराबरी. संध्याकाळी येतो आधी. आखे पेट्रोलच्या टाकीत पाणी गेले, दिवाळीला नवी गाडी घेतली नाही ना, अक्षरशः मी ही पण येईन. अरे तो आप्पा का पैसा आहे का? आप्पा पहिला डुबलेला आहे, कशाला बिना कामाचा लोड वाढीता. अरे तू आमच्यात बोलू नको बरं का आप्पा, तुम्हाला आता सांगतोय खादमार गाडी पाहिल्या नाही का? आहे त्याच्यातच समाधानी मान. जेवढं पांघरून असतं तेवढंच पाय पसरावं माणसाने. अहो आप्पा, या गाडी बसण्यापेक्षा पाय पाय चाललेलं कधी बंबर आहे. ह्या दिवाळीला गाडी आलीच पाहिजे. अरे आप्पाची पहिलीच लेवल ढासळलेली, कशाला बिना गाण्याचं कर्जाला टाकीतो. आता याच्या काय राहिलं, इकायला इकता सगळा गहू घरातला. आमच्या घरच्यांवर जायची तुझी काही गरज नाही. आप्पा तुमचा जोडीदार आहे म्हणून याला सोडितो ना, याला अक्षरशः एमएटी खाली घातला असता. याला सांग, तुला आणि याला आणि कुठे चालला? हो मुंगीला आपल्या फुलवंती बिर्याणी मागायला आहे का? ते फालतू बडबड बंद कर. येतोय 2.5 किलो तांदूळ घेऊन निघ बरं. काय 2.5 किलो झाले? कुशाल पावशर तांदूळ कमी दिले मुंगीला म्हणता 2.5 किलो झाले. एवढा पण आड्या नाही काय मी. उधार न्यायचं तर न्यायचं, एवढं कमी तेवढं कमी नेऊ नको. जा मुंगीलाल, तुम्ही लोक सोकून ठेवलेत. आता हा माणूस याच्या घरी 2 भाकरी केल्या का याला चतकुरच देतात, तिथं नाही मागितलं कधी का चतकुरच का देतात. तो आता पर्सनल विषय, तुला बोलायला नाही लावलं कोणी मध्ये. उद्यापासून रिक्षाचा धंदा तुला बंद करावा लागणार. तो एवढं वरती तोंड करून नको बोलू. तुम्ही नाही आणि माझ्या घरात भाकरी खायला मला. सकाळी हा माणूस दूध घालाय गेला, तू त्याला कट मारला रिक्षाने, लाज वाटते का? भाऊची गोपी शेटची रिक्षा चालवायची स्टाईल आहे, तुम्ही त्याला कट म्हणू शकता. दादा आता तुम्हीच मला सांगा, याला सटकायचा का लाथा घालायच्या? जाऊन द्या सोडून, तो आपलाच माणूस आहे आता. आपले म्हणणाऱ्याच्यातला कट मारी त्या तंगडे मोडला असतं मग जमलं असतं का? अबे तुला जर लय लोकांची काळजी असेल तर तुला सांगतो अक्षरशः तुझ्या मुंडक्याला कट बसल्या गांधीशी. इथं उगा अभिभाऊ आहेत म्हणून तू वाचला, नाही तर यांनी सगळ्यांनी मिळून हाणला असता. अबे हात लावायचा विचार नको करू. तुझ्यासारखे भाई मी गल्ली गल्लीत बघत असतोय. मला किरकोळ समजायची गलती करू नको भाई. अरे गोपी ड्रायव्हरचा नाद नाही करायचा भाऊ. वाकवा रे, वाकवा काय? यांच्या बापाची जागा का अतिक्रमणात घर बांधी देतात कस काय? तुम्ही तिकडे जाऊ काही गोंधळ करा, पण माझ्या घराला हात नाही लावायचा. सरपंच उतरा खाली, याच्या का बघूच आज. गोप्याची झोपडी सगळी अतिक्रमणात येते. अतिक्रमणात काय नाही. अहो मुंगेला तुम्हाला आश्चर्य सांगतो, 3 पिढ्या आमच्या या घरात राहतात, आजपर्यंत कुणी हात नाही लावला. तुम्ही कसं काय आले? 3 पिढ्या मी सरपंच नव्हतो ना, माझा बाप सरपंच होता. आता मी सरपंच आहे, आता फालतूपणा चालून द्यायचो नाही अजिबात. फालतूपणा म्हणू नका. सरपंच आश्चर्य सांगतो, गावा पुढे डायरेक्ट ग्रामपंचायती पुढे फाशी घेईन मी. धमकी आम्हाला देऊ नको. 5 जण घेऊन आलोय, टिकावून दांडेन बिंदेर मध्ये. अभ्या तू काय बोलायचं संबंध आहे? सरपंचांनी मी बघून घेईन. सरपंचांच्याच पुढाकार तुम्हाला त्यांनी अतिक्रमण विभागाचा सचिव केलाय, त्याच्यामुळे आता मी सगळ्यांची ठोकणार. ठोकणार बिकणार तुला काय सोपं वाटतं काय? आता वाहुद्या काय व्हायचंय ते आम्ही पण येतो भांड्यावर. मग ट्रॅक्टर वाल्या तुला पण सांगतो लवकर निघितून. तुमचं काय मुंगीला? हॅलो, हा काय आलो बियाले जायचं फोन मध्ये.